बसवेश्वर आणि परशुराम जयंती आज अक्षय तृतीयेला आहे। तर अक्षय तृतीयेचं महत्त्व तुम्हाला घरी सगळ्यांनी सांगितलेले असेल, कारण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट म्हणजे चंद्र, सूर्य, समुद्र या ठिकाणी यांचं जे सकारात्मक ऊर्जा असते तर आजच्या दिवशी ही जास्त स्वरूपामध्ये प्राप्त होत असते। आणि या ठिकाणी अक्षय तृतीयेला आपण जे जे काही करू ते अक्षय सतत वाढ होणार असतं। म्हणूनच या ठिकाणी असे धार्मिक कार्यक्रम होतात। आणि ही जी तिथी आहे ही स्वयंभू तिथी आहे, कारण या 3.5 तिथीपैकी ही एक आहे। तर आज आपण बघू बसवेश्वर जयंती निमित्त मी तुम्हाला विचार मांडणार आहे। खरं तर हे कारण या ठिकाणी फक्त आपल्या भारतापुरता, महाराष्ट्रापुरता, कर्नाटकाचा विचार नाही, तर सर्व जगाला त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या विचारातून ज्ञान मिळालेलं आहे। तर आज मी तुम्हाला त्यांचं थोडंसं बालपण सांगणार आहे, कारण या ठिकाणी तुम्ही छोटे आहात, 8 ते 14 वर्षापर्यंत तुम्ही आहात आणि आज सकाळपासून तुम्ही जे काही या ठिकाणी शिकले आहात, आज तुम्ही जे काही विचार घेणार आहोत। तर आपण जयंत्या साजऱ्या करतो। जयंती का साजरी करतो? कारण मोठ्या मोठ्या लोकांनी, महात्मा लोकांनी जे काही कार्य केलं असतं त्यांचा वाढदिवस आपण फक्त जिवंत असेपर्यंत आपला वाढदिवस लोक साजरा करतात, परंतु महात्मे जे असतात त्यांचे विचार त्रिकाला बाधित म्हणजे कोणताही काळ आज बसवेश्वर जाऊन म्हणजे त्यांची 914वी खरं म्हणजे जयंती चालू आहे। म्हणजे आपण जर बघायला गेलं तर तो काळ किती वर्षाचा मागे आपण विचार करतो, 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष, परंतु 900 वर्ष आपल्याला मागे जावे लागेल। तर त्यावेळेला कळ की बसवेश्वर जेव्हा तुमच्याकडे छोटे असेल तर 900 वर्षापूर्वीचा काळ विचार करा। आपण कल्पनाही करू शकत नाही की त्यावेळेची समाज पद्धती, त्यावेळेचा समाज, त्यावेळेच्या रूढी, त्यावेळेच्या परंपरा ह्या किती वेगळ्या असतील। काळ बदलत जातो। आज आपण 21व्या शतकात आहोत आणि बसवेश्वरचा काळ आहे 12वं शतक। तर 12व्या शतकामधल्या फार अशा प्रकारच्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा होत्या। समाजाला जो समाजामध्ये वर्णव्यवस्था होती, जातीभेद होता आणि ते त्यांचा जन्म जे झालेला आहे तो बागेवाडीतील माजरज आणि मादांबिलिंगा यांच्या पोटी बसवेश्वराचा जन्म झाला। तर त्यांना एक बहीण आणि एक भाऊ होती। तर ते लहानपणापासून तुमच्यासारखे छोटे होते तेव्हा खेळत बागडत होते, पण त्यांच्यामध्ये बुद्धिमत्तेची चमक होती। तर त्या ठिकाणी लहान बाळाचं मोठं होत असताना 3 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे वडील त्या गावचे बागेवाडीचे अग्रेसर होते। अग्रेसर म्हणजे काय, तर त्या गावचे प्रमुख होते। गावचा प्रमुख म्हणलं की त्यांच्याकडे धन संपत्ती आणि सामाजिक दर्जा, राजकीय दर्जा चांगला असतो। मग त्यांनी काय केलं होतं, आपल्या मुलाला म्हणजे जेव्हा बसवांना 3 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं, आपल्या मुलाला शिकवण्यासाठी त्या ठिकाणी घरीच असे गुरु यायचे आणि शिकवायचे। तर एका विद्वान संस्कृत पंडिताची त्याने या ठिकाणी नेमणूक केली होती। आणि जेव्हा ते शिकवायचे म्हणजे बघा 3 वर्षाचे होते तेव्हा 3 वर्षाच्या मुलाला आपण काय शिकवतो, अंकलिपी। तुम्ही आता LKG UKG जाता, तुम्ही शाळेत जाता, तर मग अंकलिपी, 12 अक्षरे आणि असं त्याला सगळं शिकवायचे। कन्नड भाषा, संस्कृत भाषा। तर ते शिकत असताना त्यांनी हे तर शिकलेच, शिवाय रामायण, महाभारत अशा अनेक प्रकारचे त्यांनी वाचन केलं आणि त्यांचं हे ज्ञान पाहून त्यांच्या गुरुने सांगितलं आणि सतत ते काय करायचे, गुरुंना प्रश्न विचारते। तुम्हाला पण आता एवढी सवय असते की काय झालं की प्रश्न विचारता, आईला विचारता, वडिलाला विचारता किंवा मित्रांना विचारता आणि या प्रश्नाची जर उत्तर समर्पक मिळत गेली तर आपलं समाधान होतं। तर बसवेश्वरांना जेव्हा प्रश्न पडायचा समाजामधले हे काय जे रूढी नियम बघून की अरे बापरे हे असं कसं काय, त्यांना असं वाटायचं की हे वेगवेगळ्या प्रकार कशासाठी। मग त्यांचे विचार सतत, मग ते विचार मग्न असायचे, सतत ध्यान करायचे, वाचन करायचे। त्यांच्या गुरुने सांगितलं, अरे बसवा तू सतत अशा मोठ्या लोकांसारखं विचार का करतोस, तुझं वय आणखी लहान आहे, तू काय कर, शरीर सौष्ठव, जसं तुम्ही आता तुम्हाला इथं व्यायाम शिकवतात, पहिलं काय पाहिजे आपल्याला, शरीर आपलं मजबूत पाहिजे, बलवान पाहिजे। तर तू थोडंसं व्यायाम कर, मुलाबरोबर खेळ, मुलाच्या संगत मध्ये राहा आणि तू नंतर अभ्यास करत राहा। मग गुरुची आज्ञा मान्य करून ते मुलासोबत खेळू लागले, फिरायला जाऊ लागले, व्यायाम वगैरे करू लागले। एकदा असंच ते गावाच्या बाहेरून वेशीतून आत येत असताना त्यांना एकदम आवाज आला, कोलाहल ऐकू आला, वाचवा वाचवा बुडाला बुडाला। तर त्यांनी पाहिलं की एक छोटा मुलगा विहिरीमध्ये पडला होता। तर त्यांनी कोणताच विचार न करता एकदम त्या विहिरीमध्ये उडी घेतली आणि त्या मुलाला वाचवलं, वरती काढलं, मुलगा वाचला।
आणि मग सर्वजण त्या ठिकाणी बसवेश्वराचं कौतुक करू लागले. आणि मग या कौतुकातच ते ओले चिंब असे आपल्या घरी गेले. जेव्हा ते वाड्यामध्ये प्रवेश करू लागले तेव्हा त्यांची आजी ओरडू लागली, अरे विटाळ झाला, विटाळला, त्याला शिवू नका. तर त्यांना प्रश्न पडला. ते म्हणे, आई अगं काय झालं, मी तर एका मुलाचा जीव वाचवला आणि मी विटाळलो कसं काय. तर नाही म्हणे, तो मुलगा अस्पृश्याचा होता, शूद्राचा होता आणि तू त्याला पाण्यातून बाहेर काढलं. जेव्हा ते त्या दरबारात आले तर सुरुवातीला कारकून आणि मग त्यांचं जे तत्व, त्यांचं जे प्रामाणिकपणा होता त्याच्यावर ते वर चढत गेले. आणि एकदा काय झालं, त्या म्हणजे एखादी एक भिंत बांधण्याचं, संरक्षण भिंत बांधायचं काम सुरू होतं. आणि जेव्हा ती भिंत पाडायला घेतली तर त्या भिंतीमध्ये म्हणजे पत्र मिळालं. पत्र त्या आपण त्या काळात म्हणतो की एक प्रकार शिलालेख मिळाला. आणि मग त्या शिलालेखावर काय लिहिलं होतं हे कुठल्याही विद्वान लोकांना दरबारातल्या वाचताही न गेलं होतं. आणि मग त्या ठिकाणी बसवण्णांनी ते वाचलं आणि त्यात लिहिलं होतं की तो जो राजा बसतो, राजसिंहासन आहे, त्या राजसिंहासनाच्या खाली पहिल्या राजाने सोन्याचे हांडे भरून ठेवले होते आणि अनेक शस्त्र असे ठेवले होते. तर ते खंडा आणि मग तुम्हाला मिळेल. परंतु दरबारातल्या लोकांनी विरोध केला की राजाचं सिंहासन कसं काय फोडायचं. परंतु या ठिकाणी राजाचा बसवावर विश्वास होता. त्यांनी काय केलं, ते सिंहासन काढलं आणि फोडलं. तर बरोबर त्या ठिकाणी 7 रांजणं वरून सोनं मिळालं. आणि त्यामुळं राजाची त्यांच्यावर फार अशा प्रकारची मर्जी बसली आणि हा पैसा त्या ठिकाणी राजाच्या कारभारासाठी वापरण्यात आला. मग हा पैसा मिळाल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारचं गृहमंत्रीपद मिळालं. मग समाजामध्ये ज्या काही अनिष्ट रूढी आहेत तर म्हणजे या ठिकाणी सामाजिक सत्तेबरोबर त्यांच्या हातामध्ये राजकीय सत्ता आली. आणि त्या सत्तेवर त्यांनी काय करायचं, जे अस्पृश्य आहेत, ज्यांना समाजामध्ये हे नाही, त्यांच्या ठिकाणी मिसळायचं, त्यांना बोलवायचं, एकत्र गोळा करायचं, त्यांच्या घरी जाऊन जेवणही करायचे. तर एकदा काय झालं असंच प्रकारे मग त्यांनी विचार केला की आपण प्रत्येकाच्या घरी जाण्यापेक्षा काय करायचं. आता सध्या आपण पाहतो की आपली जी घटना आहे, आपलं जे लोकशाही राज्य आहे, तर ही जी आपली संसद चालवते, तर ही जी संसद म्हणजे बघा, आज आपण 21व्या शतकामध्ये या संसदेचं रूप पाहत आहोत की सर्व लोकांना आपल्याला अधिकार आहे. आपला राजा म्हणजे आपलं कोण राज्यकारभार करणार ह्याचं निवडून द्यायचा. आपल्याला नाही आवडलं की आपण त्यांना बात करतो. तर त्या काळामध्ये त्यांनी अनुभव मंडप नावाची एक संस्था स्थापन केली. तर त्या संस्थेमध्ये काय होतं, प्रत्येकाला म्हणजे या ठिकाणी स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत किंवा कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, त्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. प्रत्येकाने आपलं काय करायचं, काम, कष्ट करायचे. त्यांनी श्रमाला फार प्रतिष्ठा दिली होती. आपलं जे काम आहे, काम काया कवे कैलास, प्रत्येकाने आपलं काम अगदी प्रामाणिक करायचं. कोणतंही काम असू ते कामाला या ठिकाणी कुठलाही दर्जा नव्हता. कारण आपलं आईत खाऊ त्यांना जीवन पसंत नव्हतं. ते म्हणायचे साधू संतांना, भीक मागून, दान मागून तुम्ही तुमचं जीवन पूर्ण करू नका. तर तुम्ही साधू असाल, संन्यासी असाल, गृहस्थी असाल, प्रत्येकाने आपल्याला जेवढं लागतंय तेवढं या ठिकाणी अन्न कमवायचं, या ठिकाणी पैसा कमवायचा. आणि जास्तही पैसा कमवायचा नाही. ते साम्यवादी विचाराचे होते. तर त्यांनी सांगितलं की समजा आपण जर जास्त पैसा कमवला तर त्या पैशाचा अतिरिक्त वापर होतो. म्हणून त्यांनी काय केलं, दासोह पद्धत सुरू केली. थोडा वेळ घेऊन सुद्धा तुम्ही अगदी प्रफुल्लित आहात. धन्यवाद. मी माझी रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.